नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण आहोत खानिवली कुडूस अंबाडी रोड, जो बायपास पाहायला मिळतोय, खानिवली ते कुडूसचा रस्ता। आणि या ठिकाणी टेलर अचानक या ठिकाणी पलटी मारलेला आहे। थोडासा हा पूल जर बघितला आपण तर अरुंदच पूल आहे आणि या पूलवरून दोन गाड्या पास होत नाही आहेत। आणि या ठिकाणी मात्र हा पूल त्या पद्धतीनं तेवढा जास्त रुंदीचा असायला पाहिजे की नाही हे मात्र तेवढं PWDचे अधिकारी मात्र नक्कीच पाहतील। या ठिकाणी जाऊन घेऊया, स्थानिक नागरिक आहेत त्यांची मतं जाणून घेऊया, प्रवासी आहेत। आपलं नाव सांगा। निलेश पाटील। निलेशजी पाटील आमच्या समेत जोडलेली आहेत। आपलं गाव वसुरी प्रॉपर, इथले तुम्ही आहेत। तर काय घडलं ॲक्च्युली या ठिकाणी कंटेनर या ठिकाणी पडलेला आहे, ट्रेलर वरती आहे, अर्धी बॉडी खाली झुकलेली आहे। कधी अपघात घडला? हा साधारण 1 तासापूर्वी ही घटना घडलेली आहे ठिकाणी। आणि समोरून एक जो ट्रक आलेला आहे हा कुडूच्या दिशेने चालला होता आणि अचानक समोरून येत असताना त्याचा मे बी ब्रेक लागला नाही, त्याचा जाग्यावर टर्न असल्या कारणाने आणि अरुंद पूल असल्या कारणाने त्याचा ब्रेक न लागल्यामुळे त्याचा त्या गाडीचा ताबा सुटलेला आहे। आणि सदर त्यांनी कुठल्याही प्रकारची सुदैवाने समोर कुठलेही वाहन नव्हतं आणि कुठलाही जीवितहानी किंवा आर्थिक हानी कुठल्याही समोरच्या गाडीची वगैरे झालेली नाही आहे। स्वतःची गाडी या ठिकाणी टर्न होत असतानाच जागेवरच तो पलटी झालेला आहे। सुदैवाने या ठिकाणी कोणालाही जखमी किंवा जीवितहानी अशी झालेली नाही या ठिकाणी। तर आपली नक्कीच प्रशासनाकडे या ठिकाणी काय मागणी कराल? हा पूल खूपच अरुंद आहे। या ठिकाणी आपला जुना पूल तुम्ही बघत असाल, त्याचं नादुरुस्त अवस्थेत हा जर पूल चालू केला गव्हर्नमेंटने याची उंची वाढवून, या ठिकाणी 2 पूल होऊ शकतात। आणि ते या ठिकाणी रहदारी खूप वाढलेली आहे, कंपन्या वाढलेल्या आहेत, असे मोठमोठे कंटेनर 40 फुटाचे 50 फुटाचे डेली अपडाऊन करत असतात। या ठिकाणी जर जुना पूल जो आहे तो जर गव्हर्नमेंटने PWD खात्याने जर पुन्हा जर चालू केला, व्यवस्थित आणि उंची वाढवली आणखी त्या ठिकाणी त्या पुलाची, तर अशा घटना या ठिकाणी घडणार नाही। आणि हा टर्न खूपच मोठा आहे, त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी ॲक्सिडेंट होतच असतात। याआधी सुद्धा बाईकवाले डायरेक्ट पुलात पडलेले आहेत। आता सुरक्षा भिंत या ठिकाणी मात्र पूर्णपणे तुटलेली आहे आणि लांबच लांब सुरक्षा भिंत या ठिकाणी तुटलेली आहे। अक्षरशः म्हणजे जवळजवळ अर्ध्याच्या वर सुरक्षा भिंत तुटलेली आहे। तर ही लवकर होण्याची मागणी करतायत का? निश्चितच, नाही या ठिकाणी आणखी पुन्हा उद्या परवा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो। या ठिकाणी सुरक्षा भिंतच नाही आहे, उद्या येताना पुन्हा एखादा बाईकवाला म्हणा, 4 चाकी लहान छोटी गाडीवाला म्हणा, तो सरळ पुलामध्ये पडू शकतो। विद्यमान आमदारांनी आतापर्यंत या ठिकाणी तुमच्या वाडा तालुक्याच्या समस्याकडे लक्ष दिले का, मागण्या केलेल्या आहेत का? नाही, सध्या विद्यमान आमदार हे नवीनच आहेत आणि या ठिकाणी अजूनपर्यंत तरी त्यांचा जनसंपर्क दिसत नाही आहे। निवडणूक होऊन आणि ते आमदार होऊन जेमतेम 2-3 महिने झालेले आहेत। मे बी भविष्यामध्ये ते आमच्या हा शेवटचा टोक आहे, आपलं विक्रमगड विधानसभेचं शेवटचं टोक आहे। बघूया मे बी कधी येतात ते आपल्याकडे। तर आपल्या समेत या ठिकाणी जोडले होते निलेशजी पाटील, त्यांचं आपण मत जाणून घेतलं। या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत आणि क्रेनसुद्धा या ठिकाणी आणलेली आहे आणि या ठिकाणी आता मात्र रस्ता मोकळा केला जाईल हे मात्र आपण पाहू शकताय। स्थानिक नागरिक या ठिकाणी खूप सहकार्य करताना पाहायला मिळत आहे। स्थानिक नागरिकांचं सहकार्य या ठिकाणी मात्र हा टेलर बाजूला घेण्यासाठी कंटेनर या ठिकाणी पडलेला आहे। बाजूला घेण्याकरिता रहदारी मुक्त रस्ता होण्याकरिता या ठिकाणी तात्काळ 1 तासाच्या आत या ठिकाणी क्रेन आलेली आहे आणि हा रस्ता मात्र मोकळा केला जाईल। स्थानिक नागरिक मात्र सहकार्य करत आहेत, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी या अरुंद पुलाची रुंदीकरण वाढवावं ही अपेक्षा सुद्धा या ठिकाणी नागरिक करत आहेत। पाहत एकत्र मशाल न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील, वसुरी, वाडा, पालघर।